चातक पक्षीवरीच्या वरी चंचू पसरुनी थेंबुटा धरी जीवन सकळी अभ्यरी भूमंडळीचे तैसा शब्द वरुषाव होता श्रवणपुटी सामाविता मनन करावे. बघा, श्रवण मनन निदिध्यासन चातक पक्षी जसा आहे की जसा पावसाचा पहिला थेंब कधी पडतोय आणि कधी मी सोचित घेतोय अशी जी आतुरतेने वाट बघतो त्या आतुरतेने श्रवण करावं. ते श्रवण कसं आहे, ते शब्द जे ते अंतःकरणामध्ये साठवून ठेवावे, त्याचं मनन करावं आणि प्रत्यक्ष त्याचं आचरण म्हणजे निदिध्यासन करावं. अवधान देऊन तुम्ही ही वाक्य जी आहेत ती श्रवण केली, त्याच्यावरती मनन केलं, तुम्हाला स्वानुभूती म्हणजे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. श्रीमद आद्य शंकराचार्य ग्रंथकर्ते कवी मुकुंदराज श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग नमस्कार करते आणि सर्व अभ्यासू साधक श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या सत्राला आपण सुरुवात करूयात. मुकुंदराज म्हणतात की सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर काय होत नाही. सद्गुरू हे किमयागार आहेत, त्यांच्या कृपेनेच मी हा ग्रंथ लिहित आहे. त्यामुळे हे सद्गुरुनाथा, तुम्हीच माझं ज्ञान जे आहे ते सक्रिय करा, माझ्या वाणीला सामर्थ्य द्या. समर्थ सुद्धा म्हणतात दासबोध ग्रंथामध्ये, सद्गुरु कृपा त्याची किल्ली तेणे बुद्धी प्रकाशली. ते सद्गुरु कृपेची किल्ली आहे, ते काय करू शकत नाही किमया. आणि तेच 7व्या ओवीमध्ये मुकुंदराज म्हणतात, तू चतुर्विधा वाचेते रसबलासी है निरुते ऐसे जाणोनी जी तुमते प्रार्थितू असे. तू चतुर्विधा वाचेते म्हणजे 4 वाणी आहेत, वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. आता ह्या ज्या वाणी आहेत त्याच्यात सूक्ष्म वाणी कुठली आहे, तर परावाणी सूक्ष्म वाणी आहे. जे परावाणीच्या अधिष्ठानावरती या 3 वाणी ज्या आहेत, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, त्या कार्यरत होतात. आणि ते म्हणतात की ही जी परावाणी आहे त्या वाणीवरच ह्या 3ही वाणींची तू व्यवस्था लावून दिलेली आहेस. परावाणी ही काय आहे, तर ब्रह्मवाणी आहे आणि हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे त्या परावाणीला तू जाग आणून दे अशी मी तुला प्रार्थना करतो आहे. आपण एक जर विचार केला तर गणेश हा बुद्धीचा दाता आहे, सरस्वती वाणीची देवता आहे. आता श्रीगुरूंना इथे विनंती करतात, तर श्रीगुरूंमध्ये काय आहे तो, तर श्रीगुरूंमध्ये सर्व देवता आहेत. गणेश देवता श्रीगुरूंमध्ये आहे, शारदा ही देवता श्रीगुरूंमध्ये आहे आणि त्यामुळे श्रीगुरूंनाच काय करतात, तर तूच मला बुद्धी दे, तूच ह्या वाणींना काय कर, तर सक्रिय कर. तू चतुर्विधा वाचेते प्रसवलासी हे निरुते. प्रसवणा म्हणजे त्या वाणींना काय करतात, प्रगट कर. पुढे मुकुंदराज म्हणतात, तुझी येणी स्वरूपानुभवे मिया का निवांतू नसावे परी परोपकारार्थ बोलावे हे तुझीच इच्छा. तुझी येणी स्वरूपानुभवे. बघा, इथे मुकुंदराज आपली स्थिती सांगतायत. ते म्हणतात की मी स्वरूप स्थितीमध्ये मी अखंड आहे आणि अशा स्वरूप स्थितीमध्ये अखंड असल्यामुळे मला सतत काय आहे, तर शांतीचा अनुभव आहे, मी स्वस्थ आहे. सर्व संतांनी स्वरूपाचा अनुभव आल्यानंतर ही स्थिती आपली सांगितलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता उरलो उपकारापुरता. श्री समर्थांनी पण जेव्हा भारत भ्रमण केला तेव्हा भारत भ्रमणामध्ये हिमालयामध्ये त्यांनी आपला देह झोकून दिला, कारण स्वरूपानुभूती आली, देहाचं सार्थक झालं. मग आता या देहाचं काय काम उरलं असं त्यांनी देह झोकून दिला, पण रामरायांनी झेललं आणि सांगितलं की तुझं काम झालेलं आहे, पण आता हा देह तुझा नाहीये, तो इतरांसाठी काय करतं, तू झिजव. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि मग रघुनाथ कृपेची वचने, तो हा दासबोध, तो दासबोध ग्रंथ आपल्याला काय आहे, तर एक मिळालेलं अमूल्य असं रत्न आहे. ज्ञानदेवांनी पण श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने प्रसवलेलं ज्ञान जगाला वाटलं. रामकृष्ण परमहंस नरेंद्राला म्हणतात की अरे, तुझा जन्म समाधी स्थितीमध्ये राहण्यासाठी नाहीये, तू समाधी स्थितीमध्ये राहू नकोस. पण नरेंद्रला आवड होती ती समाधी स्थितीमध्ये राहण्याची. रामकृष्ण परमहंस म्हणतात की तुझी हाडं जी आहेत ती हाडं सुद्धा काम करतील, कारण तू त्याच्यासाठीच आलायस, या समाजाचं कल्याण करण्यासाठी. ही सगळ्या संतांची भूमिका आहे. आणि इथे मुकुंदराज तेच म्हणतात की तुझी येणी स्वरूपानुभवे मिया का निवांतू नसावे परी परोपकारार्थ बोलावे ही तुझीच इच्छा.
खरं तर मला स्वरूपाची अनुभूती आलेली आहे. मी अत्यंत स्वस्थ आणि शांत असणं हे स्वाभाविक माझी स्थिती आहे. पण आता मुमुक्षूंना यथार्थ मार्गदर्शन करण्यासाठी मी सक्रिय व्हावं, हा ग्रंथ सांगावा, ही तुझीच इच्छा आहे आणि त्यामुळे मी ग्रंथ सांगायला प्रवृत्त झालेलो आहे. हे ज्ञानोत्तर काय आहे तर आपण त्यांचं एक कर्म आहे. बघा, आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये आपले सद्गुरू जे आहेत डॉक्टर काका, त्यांचं सुद्धा कार्य कसं आहे तर त्याच पद्धतीचं आहे. स्वतःला स्वरूपानुभूती आल्यानंतर त्यांनी स्वतःला 50 ते 60 मार्गदर्शनपर ग्रंथ जे आहेत, ते मुमुक्षूंसाठी करून ठेवलेले आहेत आणि म्हणून सद्गुरूंचे आपल्यावरती अनंत उपकार असतात. आणि एवढं करून विठ्ठलाची इच्छा, रामाची इच्छा, तिथे कर्तृत्व भाव जो आहे, तो अजिबात नसतो. आणि अगदी त्याच पद्धतीने इथे मुकुंदराज आपल्याशी बोलतायत. पुढे दृष्टांत देऊन सांगतायत, "झालेपणाचे ढेकर, जेवी देती जेवणार, तैसे तुझे या स्वरूपाचे उद्गार, माते बोलविताती." पोटभर जेवल्यानंतर काय येतं? तृप्ततेची ढेकर येते. अगदी त्याप्रमाणे ब्रह्मानुभव पूर्ण घेतल्यानंतर ती ग्रंथरूप ढेकर जी आहे ती मला येत आहे. झालेपणाचे ढेकर म्हणजे पोटभर जेवणारा काय देतो तर ढेकर देतो. अगदी त्या पद्धतीने हा ब्रह्मानुभव आल्यानंतर मला ही ग्रंथरूप ढेकर येत आहे आणि त्यामुळे मी ग्रंथ हा सांगतो आहे. मुकुंदराजांचा आत्मविश्वास आणि नम्रता हे दोन्हीही प्रगट झालेले आहेत. खूप महत्वाचं आहे, की अगदी आत्मविश्वासाने इथे हे ग्रंथ जे आहेत ते आपल्याला सांगतायत. पुढे म्हणतात, "या बोबडे या बोला, श्री चंद्रचूड संतोखला, मग सौरसू केला ग्रंथ निर्माणी." या बोबडे या बोला, म्हणजे बोबडे म्हणजे माझे पालिश जे बोल आहेत, जे बोबडे बोल आहेत. श्री चंद्रचूड संतोखला. चंद्रचूड म्हणजे शंकर. शंकराला काय झाली तर प्रसन्नता आलेली आहे. मगच सौरसू केला. सौरसू म्हणजे सुगंध. सुगंध म्हणजे प्रसन्नता या अर्थी तो शब्द तिथे वापरलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात, जी शंकरांना प्रसन्नता आलेली आहे. आता शंकर कोण आहेत? त्यांचे सद्गुरू आहेत. म्हणून जी सद्गुरूंना प्रसन्नता आलेली आहे, ती प्रसन्नता आता माझ्या ग्रंथामध्ये उतरणार आहे. तर स्वतःकडे बालभाव घेऊन नम्रतेने मुकुंदराज म्हणतात, की ही जी बडबड आहे, त्यांनी भगवान शंकरांना प्रसन्नता आली. आता ही बडबड आहे का हो? आता ही बालिश बडबड नाही आहे. तर ही कशी आहे तर ही थोर बडबड आहे. आता 11व्या ओवीपासून जे आहे ते मुकुंदराज परत सांगतायत, की मी हे सगळं जे आहे ते मराठीमध्ये सांगितलेलं आहे. वेदांचं तात्पर्य जे आहे, वेदशास्त्रांचा मथितार्थू, मराठीया जोडे फलितार्थू, तरी चतुरी परमार्थू का निघावा. बघा, वेदशास्त्रांचा मथितार्थू. आता वेदशास्त्रांचं तात्पर्य कसं काढलंय तर मथित करून म्हणजे घुसळून काढलेलं आहे. मराठीया जोडे फलितार्थू, तरी चतुरी परमार्थू का निघावा. जे वेद आणि वेदांत शास्त्राचं जे तात्पर्य आहे किंवा सार जे आहे ते जर मराठी भाषेत सांगूनही जर त्याचं फळ जे आहे ते संस्कृत भाषा इतकंच मिळत असेल, तर बिचारी माणसाने परमार्थ प्राप्तीचं फळ त्यातूनच का घेऊ नये? या संस्कृतमध्ये असू देत किंवा मराठीमध्ये असू देत. आता भाषा जरी बदलली तरी जे सांगायचं असतं तेच सांगायचं असतं. आता मराठी भाषा ही सगळ्यांना समजते. संस्कृत भाषा ही जरा दुर्बोध आहे. सर्वांना ती समजत नाही. आणि मोक्षाचा अधिकार तर सर्वांना आहे. जो मनुष्य देहामध्ये जन्माला आलेला आहे, त्या सर्वांना मोक्षाचा अधिकार आहे. मग आता इथे उच्च, मध्यम, कनिष्ठ असे अधिकार असू शकतात. आपण जो विचार केला होता, की मुमुक्षुत्व कसं असतं तर आपण म्हणू, की मंद असतं, मध्यम असतं, नंतर तीव्र असतं. पण अधिकार मात्र जो आहे तो सगळ्यांना आहे. मग आता जो अनधिकारी आहे त्याला मराठीतनं का होईना थोडं तरी समजेल की नाही हो? म्हणून मराठीतून मी हे जे तत्वज्ञान आहे ते सगळं सांगतोय. कारण जो अनधिकारी आहे तो सुद्धा हळू काय होतो तर तो अधिकारी होत राहतो. या वाल्यापोळ्याचं उदाहरण आहे आपल्यासमोर, अजामेळाचं उदाहरण आहे. खरोखर तर परमार्थाच्या दृष्टीने ते अनधिकारी होते, पण तेच काय झाले तर पुढे उत्तम अधिकारी झाले. कारण त्यांना अनुताप झाला. पण अनधिकारी कोणीच नाहीये. जो मनुष्य देहामध्ये जन्माला आलेला आहे ना, त्याला सगळ्यांना अधिकार आहे मोक्षाचा. आणि म्हणून मी हे मराठीमध्ये सांगतोय, कारण सगळ्यांना ते तत्वज्ञान समजावं म्हणून. पुढे मुकुंदराज म्हणतात, "चाड चातुर्याते जिणे, ऐसे बोलती शहाणे, तरी येथीचिये परमार्थ खुणे, ग्राहिक कान होवावे." बघा, चाड चातुर्याते जिणे. चाड म्हणजे काय तर तीव्र गरज जी आहे ती.
अशी जेव्हा तीव्र गरज निर्माण होते, तेव्हा तिथे चातुर्य आपोआप येतं. साड चातुर्याते जिणे. तीव्र गरज निर्माण झाली, की तिथे काय होतं तर चातुर्य आपोआप येतं. विवेक येतो, विवेक बुद्धीला करता येतो. पण कुठे परमार्थाची खरी गरज निर्माण झाली पाहिजे. ते तीव्र मुमुक्षुत्व ज्याला आपण म्हणतो, ते तीव्र मुमुक्षुत्व निर्माण झालं पाहिजे. नाहीतर खाओ पिओ, मजा करो, इथे तिथे जिथे गरज निर्माण होत नाही, तिथे कुठलीच गोष्ट केली जात नाही. आणि म्हणून तीव्र गरज निर्माण झाली पाहिजे, की परमार्थात मला जीव ब्रह्मत्याचा जो आनंद आहे, तो मला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि अशी ज्याला तीव्र गरज निर्माण होते, त्याला भगवंत काय देतो तर बुद्धी देतो. बुद्धियोगम ददामि तम तेन मामुपयांति ते, असं भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात. म्हणजे खरी अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली पाहिजे, पण संस्कृत भाषा येत नाही, ती दुर्बोध आहे समजायला. म्हणून सर्व संतांनी काय केलेलं आहे तर ही तळमळ निववण्यासाठी, म्हणजे प्रत्येकाला त्या जीव ब्रह्मैक्य आहे, तो प्रत्येकाचा जो अधिकार आहे तो प्राप्त करवून घेण्यासाठी सगळे ग्रंथ मराठीमधून लिहिलेले आहेत. एकनाथ महाराज तर म्हणतात, अहो संस्कृत देवाने केली आणि मराठी काय चोराने केली. त्या काळामध्ये नाथांनी सुद्धा काय केले, एकनाथी भागवताचं मराठी प्राकृतामध्ये काय रूपांतर केले, भाषांतर केलेलं आहे. घरातून सुद्धा त्यांना स्वतःच्या मुलाचा विरोध होता हरिपंडिताचा, पण तरी जे संत असतात ते द्रष्ट असतात, की संस्कृत ही दुर्बोध भाषा जी अनेक जणांना पुढील काळामध्ये समजण्यासाठी अवघड होणार आहे, म्हणून त्यांनी त्या काळात सुद्धा एकनाथी भागवत प्राकृतामध्ये लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरी आहे, आपल्या भगवद्गीतेची टीका आहे, ती पण माऊलींनी प्राकृतामध्ये लिहिली आहे. कारण संतांना माहिती असतं की पुढे संस्कृत जे आहे, एवढं संस्कृतचे अधिकारी असणारे खूप कमी असणार आहेत. अगदी त्या पद्धतीने मुकुंदराजांचा तर त्याच्या आधीचा ग्रंथ आहे, तो सुद्धा त्यांनी मराठीमधून आपल्याला दिलेला आहे. इतकी सुंदर छान मांडणी आहे. थोड्या ओव्या आपल्याला काय वाटतात, की त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या कशा आहेत आपल्या परिचित असतात, तुकोबांचे अभंग परिचित असतात, किंवा एकनाथी भागवत पण आपण श्रवण केलेलं असतं. पण हा जो ग्रंथ आहे विवेक सिंधू, या ओव्या आपल्याला परिचित नाहीये, कारण हा ग्रंथ जो थोडासा बाजूला राहिलाय आणि म्हणूनच आपण हा अभ्यासाला घेतलेला आहे. त्यामुळे ओव्या जरा 2-3 वेळा श्रवण केल्या काय होतात तर त्या आपल्याला ओळखीच्या वाटायला लागतात. पण ओव्यांचे अर्थ तर सगळे इतके छान, आणि ओव्या अशा बोलताना सुद्धा ती भाषा जी आहे ना, त्या ओव्यांमधले शब्द जे इतके गोड आहेत ना, असं लढीवाळ, की ते म्हणायला सुद्धा खूप छान वाटतात. बघा, "चाड चातुर्याते जिणे, ऐसे बोलती शहाणे, तरी येथीचे परमार्थ खुणे, ग्राहिक ना व्हावे." म्हणजे ज्याला परमार्थाची खरी गरज आहे, त्यांनी हे ज्ञान आणि युक्ती मराठी भाषेतून का घेऊ नये? पुढे म्हणतात, "धुळी आतील रत्न, जरी भेटेना करिता यत्न, तरी चतुरी यत्न कान करावा." आता धुळी आतील रत्न, जरी भेटेन करिता यत्न. आता ह्याचा अर्थ आपल्याला इथे लागत नाही. इथे अन्वय आपल्याला लावावा लागतो. अन्वय म्हणजे बघा, काव्यात, स्तोत्रामध्ये, श्लोकामध्ये अन्वय असतो. अन्वय म्हणजे कुठल्या शब्दाच्या पाठोपाठ कुठला शब्द यावा, म्हणजे ते वाक्य अर्थपूर्ण होईल, त्याला अन्वय असं म्हणतात. आता धुळीत रत्न आहे पण सापडत नाही. मग शोधायचंच नाही का? मग प्रयत्नच करायचा नाही का? मग त्यांनी कशाला धूळ म्हटलेलं आहे? तर मराठीला धूळ असं म्हटलेलं आहे. धुळीमध्ये झाकून पडलेलं रत्न जरी प्रयत्न करूनही सापडत नसेल, तरी त्याला, ज्याला ते हवं आहे, त्यांनी तो प्रयत्न का सोडावा? जरी यत्न करिता न भेटे, असा अन्वय आहे. जरी यत्न करिता न भेटे. संस्कृत भाषा समजत नसेल तर मराठीतून परमार्थ प्राप्तीचा अवश्य प्रयत्न करावा. इथे 1-2 उदाहरणं दिलेली आहेत. आता इथे रत्नाचं उदाहरण दिलंय. जरी रुईची झाडी, भरती मधाची कावडी, तरी हिंडावयाची आडपाडी का पडो द्यावी. आता इथे म्हणतायत की, आता रुईचं झाड कसं असतं बघा. रुईचं झाड जे आहे ते छोटी-छोटी झाडं असतात. आणि मधाची पोळी कशाला लागतात? तर खूप उंच-उंच झाडाला लागतात. आता ती मधाची पोळी जी लागतात उंच झाडाला, ती आपल्या सर्वसामान्यांना तर शक्यच नाही. आपण जाते नाही त्या वाटेला. कारण आता ती खूप उंच पोळी लागलेली असतात, मधमाशा असतात. मग ते जर त्याच्यातला मध काढायचा असेल, तर ती एक वेगळी स्पेशल माणसं असतात आणि तो मध काढतात. आता इथे दृष्टांत दिलेला आहे इथे मुकुंदराजांनी, की ती मधाची पोळी जी आहे ती उंच-उंच झाडावरती असतात. पण रुईचं कसं असतं तर झुडूप असतं. ते अगदी छोटं असतं. मग
जर त्या रुईच्या झुडपाला जर मधाची फळं लागली, तर मग तो आयता मध म्हणजे ते रुईचं झाड छोटं आहे. मला हवं तेव्हा मला तो मध तिथला काढून घेता येऊ शकतो. मग तो मध जर मला घेता येत असेल, तर तो का घेऊ नये? तो दृष्टांत दिलेला आहे. ते म्हणतायत अगदी त्या पद्धतीने मराठी भाषेतून आयता मध मिळतोय, तर संस्कृतच्या कडेकपारीमध्ये कशाला हिंडत बसायचं? सुखाने जे माधुर्य, जे ते अमृत जे आहे, ते मराठी भाषेमध्ये जे मिळतंय, ते आपल्याला काय करावं तर ते स्वीकारावं. पुढे म्हणतात, जरी हे आरुष बोल, परी रोकडे ब्रह्मज्ञान हे नवल, तरी अवज्ञा कवण करील येथविषयी. जरी हे आरुष बोल, आता आरुष म्हणजे माझे बोबडे बोल. माझं हे जे बोबडे बोलणं जे आहे, कदाचित आर्ष म्हणजे न रुसणारं जरी असलं, तरी हे रोकड ब्रह्मज्ञान आहे. परी रोकडे ब्रह्मज्ञान हे नवल. आणि हे कसं आहे, तर पूर्ण अनुभवाचं आहे. मग असं असताना माझ्या बोलण्याचा कोण अभ्यास करेल? मग हे अनुभवाचं असल्यामुळे तुम्ही ते स्वीकारा. भाषेच्या आग्रहात पडू नका. जे मराठी भाषेत आहे ते सोपं तुम्ही स्वीकारा. आता अजून एक इथे उदाहरण देतात मुकुंदराज. ऊस किरू दिसे काळा, परी घेपे रसाचा गळाळा, तैसे आरुष बोल परी झळाळा, दिसे विवेकाचा. तर काही प्रकारचे ऊस जे असतात ते काळे असतात. दिसायला वरतून काळे दिसतात, पण त्यात पुरेपूर काय आहे तर गोड रस भरलेला असतो. त्याप्रमाणे मुकुंदराज म्हणतात, माझं बोलणं रुचत नसलं तरी माझ्या सांगण्यात विवेक भरलेला आहे. आणि परमार्थामध्ये हा विवेक जो आहे, हा विवेक कसा आहे तर अतिशय महत्वाचा आहे. कारण विवेकाशिवाय ज्ञान होत नाही. आणि गुरुकृपेने झालं, गुरुकृपा कशासाठी लागते हो परमार्थामध्ये? तर अंतःकरणामध्ये विवेक प्रगट होण्यासाठीच लागते. आणि म्हणून ऊस किरू दिसे काळा, परी घेपे रसाचा गळाळा, तैसे आरुष बोल परी झळाळा, दिसे विवेकाचा. म्हणून मी सांगतोय त्याच्यामध्ये काय आहे तर पूर्णपणे विवेक भरलेला आहे आणि तुम्ही माझं बोलणं स्वीकारा. बघा, जर हा ग्रंथाचा हा जो स्वरूप पहिलं प्रकरण जे आहे ना, स्वरूप समावेश, याच्यामध्ये थोडस जास्त विस्तृतपणे ह्या ओव्या आलेल्या आहेत. एकदा पहिलं प्रकरण झाल्यानंतर पुढे तत्वज्ञान येतंय. आता ह्याच्यानंतर सद्गुरु लक्षण आणि शिष्य लक्षण येणार आहे आणि पुढे तत्वज्ञान येतंय. पण ही पहिली जी पूर्वार्धामधले हे जे काही श्लोक आहेत, याच्यामध्ये जास्त विस्ताराने हा जो विषय आलेला आहे. पण आता ग्रंथामध्ये त्या ओव्या आलेल्या आहेत छान अशा एकामागे एक एकामागे एक. त्यांचा विचार करून आपण आज सद्गुरु लक्षणांना सुरुवात करू किंवा पुढच्या सुरुवात करूयात. पण या ओव्यांचा आपण पूर्णपणे विचार करणार आहोत. पुढे मुकुंदराज असं म्हणतात की नवरसांचे उपलवणे, ते उघड वाचेसी नागवणे, म्हणून न प्रवर्तती शहाणे तेथविषयी. आता 9 रसांचे उपलवणे. उपलवणे म्हणजे काय तर 9 रस जे आहेत ते साज शृंगार उपलवणे. म्हणजे ते उघड वाचेसी नागवणे. वाचा म्हणजे काय तर वाणी जी आहे ती. आता वाणीला शृंगारादी 9 रसांचा साज शृंगार केला, तर ती वाणीची उघड उघड फसवणूक आहे. आता इथे मुकुंदराजांना काय सांगायचंय बघा, कारण केवळ 9 रसांच्या व अलंकारांच्या अभिव्यक्तीमध्ये वाणीचं सार्थक नाहीये. या सर्वाला परतत्वाचा स्पर्श झालेला असला पाहिजे. आणि परतत्वाचा स्पर्श जर त्या वाणीला असेल, तरच त्या वाणीचं सार्थक होतं. म्हणून जे सत्वबुद्धीचे लोक आहेत ते रसालंकारामध्ये रमत नाहीत. आता थोडा हा प्रत्येक जीवनमुक्ताचा किंवा प्रत्येक जो ब्रह्मज्ञानी असतो त्याचा काय असतो, तो एक स्वतःचा एक स्वभाव असतो, स्वतःचा एक पिंड असतो. अगदी त्या पद्धतीने इथे मुकुंदराज असं म्हणतायत की ती वाणी म्हणजे आता आपण अलंकार खूप अलंकार पद्धतीने मांडणी केली, तर ते म्हणतात की तशा पद्धतीने त्यांना इथे रुचत नाही येते. ते म्हणतात की नुसतं वाणीने रसालंकार पद्धतीने मांडणी केली तर ती नुसती फसवणूक आहे. पण त्या वाणीला परतत्वाचा स्पर्श असला पाहिजे. आणि जेव्हा त्या वाणीला परतत्वाचा स्पर्श असतो, तेव्हा ती वाणी समोरच्या श्रोत्यांच्या अंतःकरणाला भिडते आणि त्या श्रोत्यांना सुद्धा काय देते तर समाधान देऊन जाते. म्हणून हे म्हणतात की सत्वबुद्धीचे लोक केवळ रसालंकारामध्ये रमत नाहीत, जे त्याच्यातलं बरोबर जाणतात. आता एक उदाहरण सांगते. मध्ये शिवथरकणीमध्ये आम्ही गेलो होतो. आधी एक प्रवचन झालं. तेही उत्तम प्रवचनकार होते, पण तरुण होते. काकांचं प्रवचन नंतर होतं. आता दोघांची प्रवचनं झाली आणि आम्ही रूम मध्ये जाऊन बसलो. तिथे एक ज्येष्ठ भगिनी आहेत. त्या बसताना एकदम त्या म्हणाल्या, म्हणे अगं आधीचे जे होते ना, त्यांचं प्रवचन खूप सुंदर झालं. अतिशय सुंदर झालं खरं म्हणजे.
पांडित्य होतं, छान वाणी रसाळ होती आणि अभ्यास खूप होता. पण म्हणाल्या, की काकांचं प्रवचन कसं म्हणाल्या, अंतःकरणाला भिडतं. आता हे का? हे अनुभवाचे बोल आहेत म्हणून ते अंतःकरणाला भिडतात आणि शेवटी अनुभव घ्यायला पण काही काळ द्यावाच लागतो. आता इथे जो मुद्दा मुकुंदराजांनी मांडलेला आहे, तो हा मांडलाय, की परतत्वाचा स्पर्श झालेला असला पाहिजे त्या वाणीला, म्हणजे ती वाणी दुसऱ्याच्या अंतःकरणाला भिडते. हो का वक्ता नवरसांचा, जरी चतुर अपाडाचा, तथापि लाभू परमार्थाचा तया दुर्लभच की. बघा आता रसालंकारांनी होका वक्ता नवरसांचा, म्हणजे जो वक्ता आहे तो त्याच्या बोलण्यामध्ये काय असतात तर नवरस असतात, रसालंकार असतात. तो चतुर असतो, कारण तो चतुर आणि हुशार असल्याशिवाय त्याच्याजवळ ते भांडवल लागतं सगळं जे रसालंकारांचं आहे किंवा तो जी मांडणी ज्या पद्धतीने करतो आहे. पण मुकुंदराज इथे मात्र असं म्हणतायत, की एवढ्यावरती त्याला मोक्षरूप परमार्थाचा लाभ होणं शक्य नाहीये. आता हे जे असतं, की हा वक्ता जसा कसा असतो तर अतिशय हुशार असतो, बुद्धिमान असतो, अभ्यासू असतो. नंतर शब्दांची फेक अगदी छान म्हणजे समोरच्याला अगदी काय तर प्रभावित करतो. पाठ-पाठांतर खूप असतं. श्रोते काय होतात तर एकदम असे मंत्रमुग्ध होऊन जातात. आणि पण इथे मुकुंदराज असं म्हणतात, की एवढ्यावरती जरी तुम्ही श्रोत्यांना किती चकित केलं, मंत्रमुग्ध केलं, तरी मात्र त्यांना मोक्ष मिळणं तिथे काय तर दुर्लभ आहे. मोक्षासाठी काय पाहिजे तर परतत्वाचा स्पर्श झालेली वाणी असलेलाच वक्ता पाहिजे. पुढे मुकुंदराज म्हणतात, "तैसी माईक रसवृत्ती, बोलता अंगासी न ये महंती आणि परमार्थ संवेती दुरी दुरावे." आता त्याप्रमाणे ही केवळ भुलवून टाकणारी जी रसालंकारयुक्त भाषा जी आहे, ती वापरल्याने साधुत्व प्राप्त होत नाही. उलट भाषेमध्ये रंगल्यामुळे आणि रमल्यामुळे मोक्षरूपी संपत्ती जी आहे, ती काय होते तर ती दूर जाण्याचा संभवच जास्त असतो. म्हणजे त्या अर्थापेक्षा त्या भाषेच्या सौंदर्यामध्येच जो आहे तो काय होतो तर श्रोता रममाण होतो. वक्ता पण होतो आणि श्रोता सुद्धा काय होतो तर त्याच्यामध्येच रममाण होतो. आणि त्यामुळे काय होतं तर रजोगुण वाढीला लागतो. एकनाथ महाराज म्हणतात, की एक वेळेस तमोगुणी परवडला, पण रजोगुणी काय नको तर रजोगुणी शिष्य नको, रजोगुणी श्रोता नको. म्हणून मुकुंदराज म्हणतायत, की आता इथे त्यांनी जसं ते वर्णन केलेलं आहे. पुढे हे सांगतायत. थोडक्यात ह्या सगळ्यांचं तात्पर्य काय आहे? तर ब्रह्मज्ञानी परतत्वाचा स्पर्श असलेली वाणी ज्याच्याजवळ आहे, त्या वक्त्याचं जे वक्तव्य आहे, ते कसं होतं तर ते अनुभव द्यायला समर्थ असतं. पुढे म्हणतात, "श्वपचाचिये घरीचा पाकू, जरी झाला अपाड रसिकू, तथापि सदाचार लोपू, तयासी नातळेसे की." आता श्वपच हा शब्द आलाय. आता श्वपच ह्याचा अर्थ संस्कृतमध्ये काय तर कुत्र्याचं मांस शिजवून खाणारा. त्याला काय म्हटलेलं आहे? श्वपच. श्वपचाचिये घरीचा पाकू. म्हणजे असा जो आहे, जो मांस शिजवून खाणारा श्वपच, तो काय तर गलिच्छ, कसा आहे तर दुष्ट, अशाच्या घरी जरी झाला अपाड रसिकू, ते जरी त्याच्या घरी उत्तम स्वयंपाक केलेला असला तरी, तथापि सदाचार लोकू, तरी सदाचरणी माणूस जो असतो, तयासी नातळेची की, तो त्या अन्नाला स्पर्शही करत नाही. नातळेची की असं म्हटलंय. बघा मला मागच्या वेळेस सूचना आली होती, की शब्दांचा अर्थ सांगा. म्हणून मी हा सांगण्याचा प्रयत्न करते आपल्यासमोर, कारण बरोबर आहे. आपल्याला अर्थ लागत नाही आणि मग तो लक्षात येत नाही. पण आता एक प्रवचन याच्यावर मी करू शकत नाही. आता सद्गुरू लक्षण आहेत त्याच्यावरती मी एक प्रवचन करू शकते. शिष्य लक्षण आहे त्याच्यावरती मी एक प्रवचन करू शकते. पण या ओव्या ज्या आहेत, या ओवी टू ओवीज आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा अर्थही आपल्याला समजला पाहिजे. म्हणून श्वपचाचिये घरीचा पाकू आणि जरी झाला अपाड रसिकू, तथापि सदाचार लोपू, तयासी नातळेची की. आता म्हणून इथे त्यांनी असं म्हटलंय, की गलिच्छ घरात दुष्ट माणसाने तयार केलेला स्वयंपाक कितीही रुचकर असला, तरी सदाचरणी असलेले पवित्र लोक त्याला स्पर्शही करीत नाहीत. दुर्जनांकडे सुग्रास अन्न सुद्धा ते काय करत तर ते खात नाहीत. त्याप्रमाणे तैसे संवसारिक बोलणे, तर संवसारिक म्हणजे सामान्य प्रापंचिक लोक जे आहेत, ते काय करतात? जे न स्वीकारिती शहाणे. आता ते नवरसपूर्ण लौकिक बोलणं स्वहिताविषयी जागा असणारं ऐकत सुद्धा नाही. पण जो स्वहिताविषयी जागा नसतो, ते मात्र तो तसं अन्न स्वीकारतो. आता दृष्टांत दिला आधीचा जो आहे तो. तो असा दुष्ट दुर्जनांकडचं अन्न खातो.
पण ज्याला काय आहे तर तो स्वहिताविषयी जागा आहे, तो मात्र त्याच्यापासून लांब राहतो. तो त्याच्याकडे जात सुद्धा नाही, म्हणजे त्याचं तो ऐकत सुद्धा नाही. आणि त्यामुळे होतं काय? तर या अखंड अनुभवाने परमतत्व. त्यामुळे त्याला परमतत्वाचा अखंड अनुभव घेण्याची योग्यता मिळते. म्हणजे आता इथे काय म्हटलेलं आहे? तर श्रवण कसं करावं? हे इथे मुकुंदराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की कसं श्रवण करावं? समर्थ म्हणतात, वक्ता असावा अनुभवाचा साचार. बघा, सगळे संत सारखे बोलतात. आपण संगती लावायला लागलो ना, की आपल्या लक्षात येतं. जेव्हा समर्थांचा भर आहे, की अनुभवाचा वक्ता पाहिजे. का अनुभवाचा वक्ता पाहिजे? तर अनुभवाचा वक्ता असेल, तर अनुभवाचं ज्ञान सांगेल आणि अनुभवाचं ज्ञान सांगितल्यानंतर त्या श्रोत्याला आता अनुभव येण्याची व्यवस्था आहे. पण इथे आता मुकुंदराज काय म्हणतात, श्रोता पण कसा पाहिजे? तर तो पण सत्वगुणी श्रोता पाहिजे. म्हणजे जो ज्ञान सांगतोय, त्याच्या श्रोत्याच्या अंतःकरणात पण काय पाहिजे, तर रुजलं पाहिजे. आणि रुजायचं असेल, तर तिथे पण काय पाहिजे, तर अंतःकरणामध्ये तर सत्वगुण पाहिजे. म्हणजे अनुभव घेण्यासाठी सुद्धा काय पाहिजे, तर एक अधिकार पाहिजे श्रवणासाठी. म्हणून म्हणतात, की हा जो नवरसपूर्ण जो ऐकेल तो कसा आहे? तो नुसता काय राहील, तर तो दुर्जनाकडचं अन्न खाईल. असं म्हटलंय. म्हणजे जो श्रवण करतो तो. तो उथळ पाण्यातच काहीतरी हातपाय मारत राहील. पण जो स्वहिताविषयी जागा आहे, त्याला लक्षात येते, की मी काय ऐकावं? कसं ऐकावं? बघा, अद्वैत ग्रंथाचं श्रवण करावं. अद्वैत ग्रंथाचं श्रवण, अद्वैत तत्वज्ञान समर्थ म्हणतात, ग्रंथ नाही अद्वैतापुरता. अद्वैत म्हणजे जीव ब्रह्मैक्य जिथे सांगितलेलं असतं, ज्या ग्रंथामध्ये प्रतिपादित केलेलं असतं, असंच श्रवण करावं आणि अनुभवी वक्त्याकडून श्रवण करावं. म्हणून जेथ ब्रह्मरसाची गोडी, अखंड अनुभवी जर रोकडी, ते या बोलाची आवडी साधू जनांसी. तसं म्हणतात, की जेथ ब्रह्मरसाची गोडी. आता ज्या वाणीच्या शब्दातून ब्रह्मरसाचा अखंड प्रवाह सुरू राहून ब्रह्माचा अपरोक्ष अनुभव येतो, त्या शब्दांची काय असते, तर सज्जनांना आवड असते. आता इथे वाणी जी आहे, अखंड ब्रह्मरसाची काय येते, तर प्रतीती येते. असं आहे ना, आपण ही अनुभूती जर घेतली तर लक्षात येतं, की जे अनुभवी असतात, ते काय सांगत असतात ओ? वेगळं काहीच सांगत नाही. तेच तेच तत्वज्ञान परत परत सांगत असतात. पण ते अनुभवाचं असतं आणि ते इतक्या तळमळीतून आलेलं येत असतं, म्हणजे त्यांच्या मुखातून. आणि जो साधक असतो, म्हणजे समोर बसलेला जो साधक श्रोता असतो, आता तोही तेच तेच ऐकत असतो. पण जो साधक श्रोता असतो, जो साधना करत असतो आणि साधना करत असताना, म्हणजे साधन पंथावरती तो मार्गक्रमण करत असताना त्याच्या लक्षात येतं, की मी कितीतरी वेळा हे तेच तेच ऐकतोय, पण तरी अजून मला ते जमलेलं नाहीये. असं जेव्हा त्याचं अंतःकरण त्याला ग्वाही देतं, तेव्हा तेच तेच ऐकलेलं सुद्धा त्याला काय असतं, तर ते पटत राहतं, की अरे मला अजूनही जमलेलं नाहीये. आणि मग तोपर्यंत तो जो वक्ता असतो, म्हणजे सद्गुरू जे असतात, त्यांना पण त्याच पद्धतीने त्याच त्याच गोष्टी सांगत राहाव्या लागतात. आणि त्या सांगतात म्हणजे काय, तर त्या आपल्या अंतःकरणात हळू-हळू ठसायला लागतात. कारण ते अनुभवाचं बोलणं आहे. तो अखंड ब्रह्मरसाचा प्रवाह जो आहे तो सुरू राहतो आणि तोच जो आहे तो हळू मला परोक्षाकडून अपरोक्ष अनुभूती जी आहे ती आणून देतो. आणि असं ज्याच्या अंतःकरणाला कळतं, ते इथे मुकुंदराज म्हणतात, की त्या शब्दांची आवड जी आहे, ती त्या साधक श्रोत्याच्या अंतःकरणाला लागलेली असते. आता ज्यांना खूप वैविध्य हवं असतं, अहो हे काय तेच तेच सांगणार आहेत परत. हे तेच आता काय दुसऱ्या वक्त्याचं ऐकूयात. त्या वक्त्याचं ऐकलं की काय अजून तिसऱ्या वक्त्याचं ऐकूयात. आणि पदरात काय पडतं हो? काहीच पडत नाही. तुम्ही काय श्रवण केलं ते तरी सांगा. काही नाही हो, यांनी बोललं छान वाटलं, त्यांनी बोललं तेही छान वाटलं, त्यात तिसऱ्यांनी बोललं तेही छान वाटलं. अहो पण छान वाटलं म्हणजे काय वाटलं? काहीतरी सांगा 2-4 वाक्य. असं म्हटलं तर काहीही सांगता येत नाही. आणि मग परत काय राहतं, तर आपण त्या अनुभवापासून खूप दूर राहतो. पण आता अनुभव घ्यायचा असेल तरचा प्रश्न आहे. त्यांना अनुभव वगैरे काहीच घ्यायचा नाहीये. नुसतंच काय करायचं आहे, तर जसं आपण म्हणतो, की विंडो शॉपिंग. या विंडोवर गेलो, काहीतरी बघितलं, तिथे घेतलं, घेतलं, नाही घेतलं, नाही घेतलं. दुसऱ्या विंडोवर गेलो, तिथे बघितलं. असं नुसतं फिर फिरलो सगळा. तिथे काय एक्झिबिशन लागलेलं असतं तिथे आणि नुसतं रिकाम्या हाताने परत आलो. आणि परत काय झालं, काय ना खूप छान होतं. बस एवढंच राहतं. याला काय म्हणतात? विंडो शॉपिंग म्हणतात. असं विंडो शॉपिंग परमार्थामध्ये चालत नाही.
आणि म्हणून एकच पकडून ठेवायचं आणि तिथे काय करायचं तर अतिशय उत्तम असं श्रवण करायचं. आणि ते श्रवण जे आहे काय आहे आपल्याला म्हटलं तर अ, अध्यात्माला अनुकूल जे त्याचा स्वीकार आणि प्रतिकूलाचा त्याग असं ते श्रवण आहे. त्याला काय म्हणतात? ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. आणि असा काय पाहिजे तर अनुभवाचाच श्रोता पाहिजे. पुढे मुकुंदराज म्हणतात, म्हणून विवेक सिंधू येणे नावे, ग्रंथू की जैल स्वानुभवे, तरी श्रोती अवधान देयावे, म्हणे मुकुंदराजू. हे लक्षात घेऊन मी मुकुंदराज विवेक सिंधू या ग्रंथाची प्रत्यक्ष आत्मानुभूती घेऊन रचना करीत आहे. श्रोत्यांनी वाचकांनी त्याचा नीट अभ्यास करावा आणि तो लक्षपूर्वक ऐकावा. मग आता संतांना सुद्धा सतत सांगावं लागतं की माझी आत्मानुभूती आहे. समर्थ पण म्हणतात ना, माझी आत्मप्रचिती शास्त्रे सहित. माऊली म्हणतात, हे जे शास्त्र वचन जी आहेत, ती आत्मानुभूतीमधून आलेली जी वचन आहेत, ती कशी आहेत तर अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, ते प्रतिज्ञोत्तर उघड माझे ऐका. आता अवधान देऊन तो तुम्ही ही वाक्य जी आहेत ती श्रवण केली, त्याच्यावरती मनन केलं, तर काय आहे तर तुम्हाला स्वानुभूती म्हणजे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे काय करा तर माझ्या आत्मानुभूतीमधून आलेली ही सगळी वचनं जी आहेत, ते तुम्ही अंतःकरणामध्ये धरून ठेवा. चातक पक्षी वरीच्या वरी, चंचू पसरुनी थेंबुटा धरी, जीवन सकाळी अव्हेरी भूमंडळीचे. तैसा शब्द वरुषाव होता, श्रवणपुटी सामाविता मनन करावे. बघा, श्रवण, मनन, निदिध्यासन. चातक पक्षी जसा आहे, की जसा पावसाचा पहिला थेंब कधी पडतोय आणि कधी मी सोचित घेतोय, अशी जी आतुरतेने वाट बघतो, त्या आतुरतेने श्रवण करावं. नंतर ते श्रवण कसं आहे, ते शब्द जे आहेत ते अंतःकरणामध्ये साठवून ठेवावे, त्याचं मनन करावं आणि प्रत्यक्ष त्याचं आचरण म्हणजे निदिध्यासन करावं. म्हणून हे मुकुंदराज म्हणतात, हा विवेक सिंधू ग्रंथ मी जो सांगतोय तो परत परत वाचा, पुन्हा पुन्हा विचार करा आणि त्याप्रमाणे काय करा तर तुम्ही साधना करा. पुढे म्हणतात, गुरु शिष्याचेनी संवादे, जे बोली जैल विनोदे, ते ऐक तू आनंदे महानुभवे. आता अनुभव संपन्न श्रोत्यांनी हा माझा मोठ्या आवडीने तयार केलेला ग्रंथ नीट पाहावा. बघा, गुरु शिष्याचे संवाद आहे. आता गुरु शिष्य रूपी काय तर संवाद आहे आणि तो मी जो सांगतोय ते ऐकी तू आनंदे, तो तुम्ही अतिशय आनंदाने मोठ्या आवडीने, आनंदाने म्हणजे काय तर अतिशय आवडीने ऐका. महानुभावे, जे महान अनुभव, त्याला ब्रह्मानुभव जो आहे, तो ब्रह्मानुभव या ग्रंथामध्ये आहे. तो गुरु आणि शिष्य संवाद जो आहे तो प्रत्यक्ष सुरू आहे असं समजून, म्हणजे आपण शिष्याच्या भूमिकेत येऊन मी हा ग्रंथ सद्गुरूंकडून श्रवण करतेय, या भूमिकेतून जो आहे तो ग्रंथ काय करा तर तुम्ही श्रवण करा. पुढे म्हणतात, कल्पतरूचे नि पडिपाडे, जरी 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 फळती घरीची झाडे, तरी तिये वाडिये चैनी कोडे, न लावावी का. बघा, कल्पतरूचे नि पडिपाडे. आता कल्पतरू म्हणजे काय तर कल्पतरूचं झाड जे आहे ते जरी, पुढे म्हणतात की अंगणामध्ये सामान्य झाडं जर कल्पतरूची फळं देतात, आता अंगणामध्ये अनेक झाडं असतात, पण ती जर कल्पतरूची फळं द्यायला लागली तर तीच का लावू नयेत? कशाला कल्पतरूचं झाड लावायच्या मागे धावायचं? त्याप्रमाणे माझ्यासारख्या सामान्य माणसाचा ग्रंथ जर एखाद्या महान ब्रह्मानुभवी पंडिताच्या ग्रंथासारखी जर फळं देत असेल, तर माझा ग्रंथ का वाचू नये? तुम्ही माझा ग्रंथ वाचा. तो सुद्धा कसा आहे तर तुम्हाला ब्रह्मानुभव देण्यास अतिशय योग्य असा आहे. भाषा हो का मराठी, परी उपनिषदांचीच रहाटी, तेथीचा अर्थू जीवाचे गाठी कान बांधावा. त्या ग्रंथाची भाषा जी आहे ती आहे खरं मराठी, पण त्यातली मांडणी मात्र ती आहे ती कशी आहे तर ती उपनिषदांच्या तोडीची आहे. उपनिषदांच्या उंचीची आहे, त्यांच्या दर्जाची आहे आणि म्हणून ती मुमुक्षुनी काय करावी तर ती आत्मसात करावी, ती स्वीकारावी. त्याच्यात हित जे आहे ते काय आहे तर ते आपलंच हित आहे. आई ते शिष्याचे आक्षेप, सिद्धची गुरु वाक्य दीप, जेणे संशयत मत विक्षेप, फिटती श्रोतयांचे. आता ते म्हणतात की ग्रंथाची रचना जी आहे ती गुरु शिष्य संवादाच्या रूपाने असल्याने कोणालाही ज्या शंका येत आहेत त्या शंका शिष्याने विचारल्यात. कारण असं ग्रंथाचं स्वरूपच असं असतं की शिष्य शंका विचारतो आणि गुरु त्या शंकांची उत्तरं देतात आणि त्या निमित्ताने ती उत्तरं आपल्याला शिष्याच्या निमित्ताने आपल्यालाही मिळतात.
आणि श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे जे श्री गुरु आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, तर जणू ज्ञानदीप संशय आणि विपर्यासाच्या अंधाराचा नाश करण्यासाठी हा ज्ञानदीप जो आहे तो आयताच तयार केलेला आहे. त्या श्रोत्यांच्या सगळ्या संभाव्य शंकांचं सहजच निवारण इथे होणार आहे. कारण श्रीगुरु कसे आहेत, तर श्रोत्रिय आहेत, वेदाभ्यास केलेले आहेत, सगळा प्रस्थानत्रयीचा अभ्यास केलेला आहे आणि शिष्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी या ग्रंथामध्ये दिलेली आहेत. गुरु वाक्यदीप असा शब्द आलाय बघा तिथे, सिद्धची गुरु वाक्यदीप. ते गुरुवाक्याने जो आहे ना, तो हा दीप लागतो. कुठला दीप लागतो आणि कुठला हा दीप कशाचा नाश करतो, तर संशय आणि विपर्यासाच्या अंधाराचा हा नाश करतो, जो वाक्यदीप जो आहे तो. आता ह्या जो आतमध्ये जो काय दीप आपल्यामध्ये आहे, त्याला काही तेल लागत नाही, त्याला वात लागत नाही. मग काय आहे, फक्त संशय आणि सगळं ते अज्ञान आतमध्ये भरलेलं आहे. त्यामुळे तो आपल्याला आता अनुभवायला येत नाहीये. मग ह्या श्रीगुरूंच्या मुखातून जी वाक्य आलेली असतात किंवा जे आपले संशय जे दूर करतात, त्यांनी काय होतं, तर हा अंधार नाहीसा होतो आणि आतमध्ये जो नित्यप्राप्त दीप माझ्या तेवतो आहे, त्याचंच काय होतं, तर मला अनुभूती येऊन जाते. म्हणून मुकुंदराज म्हणतात, मी जे सांगतोय ते व्यवस्थित जर ऐकलं, तर शंका, चांचल्य आणि हा अज्ञानाचा अंधकार जो आहे तो काय होईल, तर तो दूर होऊन जाईल. पुढे म्हणतात, हा ग्रंथू विचारिता नाही ज्ञानाची दुर्लभता आणि मुक्ती सायुज्यता वेदेची ओळखे. म्हणजे ह्या ग्रंथाचं जर व्यवस्थित जर मनन केलं, तर तो वेदांत तत्वज्ञानाच्या कोणत्याही अंगाने कमी पडणार नाही. इतका तो काय आहे, तर संपूर्ण वेदांत तत्वज्ञान यामध्ये भरलेलं आहे. आणि एवढं असून सुद्धा अजिबात कठीणता नाहीये. आपण जेव्हा प्रत्यक्ष म्हणजे या तत्वज्ञानाच्या ओव्यांना सुरुवात होईल, तेव्हा लक्षात येईल, की इतकं सुटं-सुटं करून सांगितलंय. म्हणजे पंचदशी ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण बऱ्याच जणांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. पण त्याच्याही पेक्षा सोपं करून या विवेक सिंधूमध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात, की हे जे परिपूर्ण ज्ञान आहे, हे मी या ग्रंथामध्ये सांगितलंय. अजिबात कठीणपणा ठेवलेला नाहीये आणि त्यामुळे सायुज्य मुक्ती निश्चितपणे मिळणार आहे. पुढे मुकुंदराज म्हणतात, "याची देही याची डोळा, भोगीचे मुक्तीचा सोहळा, तरी वैराग्याच्या तातवेळा का सिणावे?" आता परत तुकोबांचा अभंग आपल्याला माहितीये, "हेची देही हेची डोळा, भोग मुक्तीचा सोहळा." पण ते चरण दुसरं जे आहे, ते मात्र काय तर वेगळं आहे. "तरी वैराग्याची तातवेळा का सिणावे?" ते म्हणतात, हे शरीर जिवंत असताना सायुज्य मुक्तीचा सोहळा जर भोगायला मिळत असेल, तर साधन वैराग्यादी साधनांचं जे कष्ट आहेत, ते एवढे का सोसावेत? म्हणजे जाऊन वनात जायचं, हिमालयात जायचं, जंगलात जाऊन राहायचं, काहीच गरज नाहीये. ह्या ग्रंथामध्ये पूर्ण सायुज्य मुक्तीची व्यवस्था केलेली आहे. आता मुकुंदराजांचं तत्वज्ञान जे आहे ते जीवनवादी तत्वज्ञान आहे. बघा, सामान्य न्याय, नीती, धर्माचं पालन करी श्रवण, मनन, असंगत्व, निधिध्यासन आणि सायुज्य मुक्ती लाभते, असं मुकुंदराजांचे विचार आहेत. म्हणजे संसार, घर याचा त्याग अजिबात त्यांना अभिप्रेत नाहीये. समर्थांची ओवी पण आपल्याला माहिती आहे. ती परिचित आहे सगळ्यांना. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारीची होय. हे संसारात राहूनच काय करा, तर तुम्ही या सायुज्य मुक्तीचा लाभ करून घेऊ शकता आणि तो कुठे? हेची देई हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. काय इथे एका संतांनी म्हटलंय, संसारी असोनी मुक्त, तोची जाणावा संयुक्त, तो अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा. हे समर्थांचं वचन आहे. म्हणून बाळेकोंदरी महाराज म्हणतात, पंत बाळेकोंदरी महाराज, प्रपंच राहुनी परमार्थ केला, तो भला रे भला, तो भला रे भला, तो भला रे भला. तेच मुकुंदराज म्हणतात, की काही सोडून जायची आवश्यकता नाहीये. या देहामध्ये राहूनच, संसारातच राहून आपल्याला मुक्ती मिळवता येते. देह पातानंतरे मुक्ती पावी जैल ये उत्तरे, सास मानावी चतुरे काय म्हणून या. आता हा देह पडल्यानंतर मोक्ष मिळेल असं जर कोणी सांगितलं, तर कुठला एखादा शहाणा जर असेल, तर त्यांनी का विश्वास ठेवावा त्याच्यावरती? बघा, आता इथे समर्थ पण तेच म्हणतात, की मरणानंतरची मुक्ती याला काय म्हटलंय? उधारीचा मोक्ष. कारण मृत्यूनंतर कोणी बघितलेलं आहे, स्वर्गात जातोय का, नरकात जातोय का, अजून कुठे जातोय? आपल्याला काहीच माहिती नाही. मग देह पातानंतरची जी मुक्ती आहे, तिच्यावरती अजिबात विसंबून राहू नका. याच देहामध्ये असतानाच मोक्ष लाभ करवून घ्या. म्हणून मरणानंतरे मुक्ती ये विषयी कवण उपपती, ऐसे आक्षेपी पाये
संविजती निज गुरुचे. म्हणून ते म्हणतात की मरणानंतर मुक्ती मिळते. हे याला काही प्रामाण्य आहे का हो? काही समजेल का की आपल्याला मरणानंतर मुक्ती मिळते का? काहीच नाहीये. कारण या प्रश्नातच काही अर्थ नाहीये. ते म्हणतात की ज्यांना सत्य जाणून घ्यायचंय त्यांनी श्रीगुरूंना काय करावं तर शरण जावं. कारण मरणानंतरची मुक्ती कुणीही काय केली नाहीये तर ती अनुभवलेली नाहीये आणि मरणानंतर मी मुक्त झालो असं सांगण्यासाठी म्हणून कुणी सुद्धा आपल्याला खाली येऊन इथे सांगितलेलं नाहीये. असा अनुभव कुणाचा नाहीये. त्यामुळे याच देहामध्ये असताना निरपेक्ष आनंदाचा म्हणजे मोक्षाचा जो आहे, तो मोक्षाचा लाभ करून घ्या, असं मुकुंदराज आपल्याला इथे सांगतायत. तर आता पुढे म्हणतायत, की "स्थूल देह निमैल, मागुते मनुष्य देह पाविजैल, या वाक्या विश्वास येईल ऐसा कवणू असे." म्हणजे हाती असलेलं जे मनुष्य शरीर मला मिळालेलं आहे, ते मृत्यूपंथाने गेल्यानंतर पुढचा जन्म मला परत माणसाचाच मिळेल, या भरोश्यावर कोण शहाणा बेसावध राहील? कारण तसा भरवसा देता येत नाही. आता पुढचा मनुष्य देह येईल याची कोण देईल का स्टॅम्प पेपरवरती आपण म्हणू किंवा मला लिहून द्या, की मला पुढचा मनुष्य देहच मिळणार. कोण लिहून देईल? कोणी अगदी राजा असेल, पंतप्रधान असेल तो सुद्धा लिहून देणार नाही. कारण कुणालाच माहिती नाहीये, की आपल्याला कुठला पुढचा देह मिळणार आहे तो. पण तो पाप-पुण्याचा हिशोब जो आहे तो सगळा कोणाकडे आहे तर त्या भगवंताकडे आहे, त्या ईश्वराकडे आहे. त्यामुळे पुढचा मला मनुष्य देह मिळेल आणि पुढच्या जन्मामध्ये मी मुक्ती करवून घेईल, असा जो कोणी आहे त्याला समर्थांनी मूर्ख असं म्हटलेलं आहे. आणि मग काय होईल, की आता मग काय पुढचा मनुष्यदेह मिळणारच आहे. मग कशाला एवढा अभ्यास करायचा? कशाला एवढा शीण करून घ्यायचा? कशाला एवढं सगळं समजावून घेण्याच्या गोष्टी करायच्या? त्यापेक्षा पुढच्या देहात आहे जसं आपण म्हणतो एटी-केटी आहे. मग चला पुढे करू. आता काय नाही अभ्यास केला, भरपूर खेळलं तरी काय होतं तर चालतंय. अगदी त्या पद्धतीने हे काहीतरी काय होईल तर हे सगळं हा परमार्थ प्रांत सुरू राहील. पण पुढचा देह मनुष्य देह मिळेल की नाही हे आपल्याला माहिती नाही. बघा इथे म्हटलंय की असं अपवादात्मक एखाद वेळेस असतं, की काय असतं तर एखादा योगभ्रष्ट असतो. जसं भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय, की एखादा योगभ्रष्ट त्याची साधना जी आहे, ती साधना एका टप्प्यावरती आलेली आहे. पण त्याचा देह जो आहे तो मृत्यूपंथाने गेला आहे. मग त्याला पुढचा जन्म जो आहे, तर त्याच्या साधनेला अनुकूल असा, अनुकूल परिस्थितीमध्ये, अनुकूल घरामध्ये काय होतं तर जन्म मिळतो. एखाद्या श्रीमंत घरामध्ये मिळतो, तिथे विद्वान होईल किंवा गरीब आहे तिथे पण विद्वान म्हणून तो जन्माला येईल. त्यातही भगवद्गीता असं भगवंत असं म्हणतात, की श्रीमंत घराण्यात जर तो विद्वान म्हणून जन्माला आला, तर श्रीमंतीमुळे किंवा पैशामुळे परत बुद्धिभ्रष्ट होण्याची काय असते तर शक्यता असते. म्हणून गरीब घर आणि तिथे जन्म मिळाला, तर मात्र काय होतं तर म्हणजे पुढचा त्याचा प्रवास जो आहे, तो गरिबीमध्ये फुलतो असं आपण म्हणू. म्हणजे फुलतो म्हणजे काय आता थोडीशी एक जाण असते म्हणून. पुढे त्याच्यापुढे डॉक्टर काका जाऊन असं म्हणतात, की असं जर असतं, तर धारावीच्या झोपडपट्टीमध्ये परमार्थिक लोकं जन्माला आले असते. असा काही क्रायटेरिया नाहीये. पण तरी एक सांगितलेलं आहे, की श्रीमंतीमध्ये जर भरपूर पैसा असेल, सुखाची साधनं खूप असतील, तर कदाचित बुद्धी काय होते तर भ्रष्ट होण्याची शक्यता असते. पण थोडक्यात तात्पर्य असं आहे, की पुढचा जन्म जो आहे, तो मनुष्य जन्म मिळण्याची खात्री देता येत नाही. पण हेची देई, हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, याच देहामध्ये असताना मोक्ष प्राप्त करायचा आहे, असं ध्येय पक्क ठेवून योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीच्या चरणांना शरण जाऊन आपलं हित साधावं. योग्य शब्द खूप महत्वाचा आहे. सद्गुरूंना ओळखावं, त्यांना शरण जावं. बघा समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये गुरुलक्षणांचा समास सांगितलेला आहे. त्याप्रमाणे मुकुंदराजांनी पण सद्गुरूंची लक्षणं सांगितलेली आहे. म्हणून आता सद्गुरू देहात असेल तर उत्तम, नसतील तर ग्रंथांना शरण जावं. कारण ग्रंथ हे पण कसे असतात तर मार्गदर्शक असतात. आणि ग्रंथांच्या रूपाने संत सद्गुरू त्यांचा विचारांचा सहवास जो आहे, तो विचारांचा सहवास आपण सातत्याने ठेवला, अभ्यास केला, तर काय होतं? त्या ग्रंथाच्या सहवासात सुद्धा मोक्ष लाभ होण्याची काय आहे तर इथे आपल्याला खात्री दिलेली आहे. म्हणून मुकुंदराज म्हणतायत, की हा स्थूल देह जोपर्यंत आहे, तो याच देहामध्ये काय करा तर तुम्ही मोक्षाचा लाभ करवून घ्या. पुढे म्हणतात खंडज्ञान उपदेशती मोक्ष उधारे बोलती तयाची युक्ती झकवती हे हीन विवेकी. खंडज्ञान उपदेशती. खंडज्ञान म्हणजे समग्र तत्वज्ञान जे आहे ते तुटक-तुटक. खंड म्हणजे खंड, तुटक-तुटक असं जे आहे ते. हे समग्र तत्वज्ञान अगदी परिपूर्ण न सांगता
जे तुटक तुटक आणि अर्धवट सांगतात आणि काय करतात तर मरणानंतर मोक्षाचं आश्वासन देतात आणि अशांच्या वर जे भरोसा ठेवतात त्यांच्याजवळ हीन दर्जाची बुद्धी असते. जर सरळ सरळ आपल्याला काय सांगतात त्याला कोण म्हणतात? असद्गुरू म्हणतात. आता असद्गुरूंचं उदाहरण झालं आता आपलं बरंच मोठं ते प्रकरण झालं. नाव घेणं काही इथे बरोबर नाही आणि मी नाव घेत पण नाही. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सोशल मीडियावरती सगळेजण बघत असतो, पेपरमध्ये वाचत असतो आणि ह्या जेव्हा गोष्टी माहिती नसतात, की सद्गुरू कोण आहेत, नंतर सद्गुरूंची लक्षणं काय आहेत आणि हे काहीही माहिती करून घ्यायची नाही, ग्रंथांचा अभ्यास करायचा नाही आणि मग एकदमच कोणाच्या तरी संपर्कात आलं, की मग त्यांच्याच चरणांना काय शरण जायचं आणि नंतर कळतं, की ते कसं आहे, तर ते असद्गुरू आहेत. नादर त्यांना परमार्थ म्हणून काही माहिती नसतं. स्वतःलाच काही माहिती नसतं, दुसऱ्यांना काय सांगणार? आणि जे सांगतात ते काहीतरी अर्धवट ज्ञानावरती, काहीतरी समोरच्याला विचार सांगत राहतात आणि म्हणतात, की नाही तुम्हाला काय होईल तर मेल्यानंतर मोक्ष मिळेल. आणि अशांना जे फसतात, त्यांनाही दर्जाची बुद्धी असते आणि जे फसतात त्यांनाही काय असते तर हीन दर्जाचीच बुद्धी असते. म्हणून ऐसिया सेनी उपदेशे, तैसेनी संसार निरसे, म्हणून सांडावी वाय बसे नाना मते. आता ऐसियाचे उपदेशे म्हणजे असे जे उपदेश करतात, मग त्या उपदेशाने भवसागर कसा तरून जाता येईल, कशी जीवनमुक्ती मिळेल, कैसेनी संसार निरसे, हा संसाराचा निराश कसा होईल, म्हणून सांडावी वाय वसे, म्हणून देह आणि जगत दोन्ही असून नसल्यासारखी कशी होतील, म्हणून मोक्षिनी सर्व वायफळ, वायवसे म्हणजे वायफळ मत जी आहेत ती मागे टाकून द्यावी, ती टाकून द्यावीत. म्हणून सांडावी वायवसे, वायवसे म्हणजे वायफळ मत जी आहे ती टाकून द्यावी. त्याच्याकडे कुतूहलाने सुद्धा ढुंकून बघणे. बघा कुतूहलाने जरी आपण बघितलं ना तरी लगेच आपल्याला ते माहिती नाही, कुतूहल एकदा, दोनदा, तीनदा झालं की हळू-हळू आपण त्याच्यामध्ये शिरायला लागतो. तर जोपर्यंत आपली बुद्धी जी आहे ती प्रगल्भ होत नाही, दृढ होत नाही, तोपर्यंत कुतूहलाने सुद्धा तिकडे बघू नये. गुरुमुखी श्रवण करा असं जे सांगतात ते त्यासाठी सांगतात. अद्वैत तत्वज्ञानाचं गुरुमुखी श्रवण एक ग्रंथ जो आहे तो आपलासा करून घ्यावा आणि तो पक्का झाल्यानंतर मग कुतूहलाने आपण बघू शकतो. पण तोपर्यंत अजिबात कुतूहलाने सुद्धा तिकडे ढुंकून बघू नये. हे सगळे वाटतं आपल्याला पण इतके बारकावे सांगितलेत मुकुंदराजांनी. आपल्याला वाटतं की तेच तेच का सांगतायत. पण आपली अनुभूती असते बघा आपल्या हातामध्ये आता Facebook आहे, YouTube आहे आणि कुतूहलाने सुद्धा आपण कितीतरी व्हिडिओ बघत असतो. पण जो प्रामाणिक साधक आहे, त्यांनी कुतूहलाने तो व्हिडिओ ओपन सुद्धा करू नये. जो आपल्याशी सुसंगत आहे, तो बघायला एखाद वेळेस ठीक आहे चालेल. पण बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते कुतूहलाने कधी ते बघायला जाऊ नये. पुढे म्हणतात, की "आपुले या ज्ञानदृष्टी वस्तुसी नाही अपरोक्ष भेटी, ते या वेडे या गोष्टी काय काचं." ज्याला भ्रम, संशय, विपर्यरहित, दृढ, अपरिवर्तनीय अपरोक्ष ब्रह्मानुभव येऊन ज्ञानदृष्टी मिळालेली नाही, अशा अज्ञानी माणसाच्या सांगण्याशी काय कर्तव्य आहे? तर बघा त्याचा स्वतःचाच भ्रम गेला नाहीये. त्याला काय आहे तर त्याला स्वतःलाच काय आहे तर संशय आहेत. नंतर त्याचं कुठलंच तत्वज्ञान जे आहे म्हणजे ज्ञान जे दृढ झालेलं नाहीये. त्याला ज्ञानदृष्टी मिळालेली नाहीये. म्हणजे तो अज्ञानीच आहे की नाही? बघा त्याने कितीही जरी अभ्यास केलेला असला परोक्ष ज्ञानाचा, पण त्याला ज्ञान प्राप्त झालेलं नाही. म्हणजे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली नाहीये. अशाला काय म्हणतात? अज्ञानीच म्हणतात. आता परोक्ष ज्ञानात त्याला खूप झालेलं आहे. अगदी तो प्रवचन करेल, लेख लिहील, सगळ्या आता तेही करावंच लागतं. पण शास्त्राने सांगितलंय, की जोपर्यंत ब्रह्मज्ञान नाही तोपर्यंत तो अज्ञानीच. त्याला किती जरी ज्ञान प्राप्त झालं तरी सुद्धा. आणि म्हणून मुकुंदराज म्हणतात, की हा कसा आहे तर तो अज्ञानीच आहे. मग आता खरा कोण ज्ञानी आहे? म्हणजे कुणाकडे जावं? हे सांगताना मुकुंदराज म्हणतात, "म्हणून सद्गुरूची पाऊले, जेही साच धरिली बळे, तेची पैल पारू पावले भवसागराचिया." म्हणून काय करा, तर ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जे आहेत, त्यांना जो पूर्णपणे शरण जातो, जो गुरुनिष्ठ होतो, त्यालाच हा भवसागर तरून जाता येतो. आता इथे फरक जो केलाय मी सांगितलंय, की खूप पांडित्य असेल, खूप परोक्ष ज्ञान असेल, पण जर ब्रह्मज्ञान झालं नसेल, तरी सुद्धा तो कसा आहे, तर तो अज्ञानी आहे.
आता ज्याला ब्रह्मज्ञान झालं नाही तो दुसऱ्याला ब्रह्मज्ञान देऊ शकत नाही, म्हणजे अनुभवाला आणून देऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू कुणाला म्हणावं, तर ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांनाच सद्गुरू म्हणावं. आणि अशा सद्गुरूंनाच काय करावं, तर शरण जावं आणि त्यांच्याकडून परोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञानाने अपरोक्ष अनुभूती जी आहे ती अपरोक्ष अनुभूती करून घ्यावी. बघा एवढा विस्तार जो आहे, एवढा विस्तार मुकुंदराजांनी जवळजवळ 36 ओव्यांमध्ये म्हणजे आपल्याला प्रास्ताविक वाटावं अशाच पद्धतीने हा इथे सांगितलेला आहे. आता पुढे 37व्या ओवीपासून मुकुंदराजांनी सद्गुरूंची लक्षणं जी आहेत, ती सद्गुरूंची लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहे. सद्गुरूंची लक्षणे बोलती वेदशास्त्र पुराणे, ती जाणवनिया शहाणे अनुसरती. म्हणून वेदशास्त्र पुराण यामध्ये सद्गुरूंची लक्षणं स्पष्टपणे सांगितलेली आहेत. बघा आता सद्गुरूंची लक्षणं किती ठिकाणी सांगितलेली आहेत. आता विवेक सिंधूमध्ये मुकुंदराजांनी सांगितलेली आहेत. भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची भगवंतांनी सांगितलेली आहेत. समर्थांनी सांगितलेली आहेत. एकनाथी भागवतामध्ये एकनाथ महालूंनी सांगितलेली आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहेत. तुकाराम गाथेमध्ये सांगितलेली आहेत. एवढे ग्रंथ आपल्यामध्ये असून सुद्धा काय होतं, तरी लोक फसतात. तरी लोक काय होतात, तर असद्गुरूंना शरण जातात आणि जे व्हायचं ते होऊन जातं. म्हणून संत ग्रंथांचा अभ्यास करणं, शास्त्र ग्रंथांचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक असतं. म्हणजे खरं काय आहे हे खरं आपल्याला लक्षात येतं आणि कमीत कमी या माईक जगामध्ये आपण फसत नाही आणि चकत नाही. आता सद्गुरूंची लक्षणं आणि मग शिष्याची लक्षणं. ते शिष्याची पण काय जबाबदारी आहे, बघा सातत्याने तपासून बघावी लागतात. दासबोध ग्रंथामध्ये पण सांगितलेली आहेत, इथे पण सांगितलेली आहेत. आता एवढं करून सुद्धा आपण कुठेतरी काय करतो, तर शिष्य म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो की नाही? ते अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येतं आणि म्हणून सातत्याने ते बारकावे जे आहेत, ते बारकावे टिपत जाणं, त्या पद्धतीने आपलं आचरण सुधारत जाणं खूप आवश्यक असतं. आणि म्हणून प्रत्येक ग्रंथामध्ये सद्गुरूंची लक्षणं आणि सत्शिष्याची लक्षणं ही सांगितलेली आहेत. आता पुढे सद्गुरूंची लक्षणं जी आहेत ती 38व्या ओळीपासून सुरू होतात. पुढच्या वेळेस आपण सलग सद्गुरूंची लक्षणं जी आहेत ती लक्षणांचा आपण विचार करूया. आज इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.